वतीने मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरंच सगळ्यांचे सहकार्य या ठिकाणी लाभलेले आणि त्यात मुख्य म्हणजे मुख्य प्रायोजक आमचे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अर्थात मुंबई बँक, सारस्वत बँक, आपली बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, भारत पेट्रोलियम विभाग. पुढील सामन्यासाठी पहिला पुकार मिडलाईन अकॅडमी रायगड, मीरा भाईंदर महानगरपालिका. मिडलाईन अकॅडमी रायगड, मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्या खेळासाठी पहिला पुकार दिलेला आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे. मिडलाईन अकॅडमी रायगड, मीरा भाईंदर महानगरपालिका. महिला विभाग राजमाता जिजाऊ पुणे, स्नेह विकास मुंबई उपनगर. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी प्रायोजकत्व आपले स्टेट बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि इंडियन ऑइल. राजेश पडेलकर, राजेश पडेलकर. या स्पर्धेचे सर्व सामनाधिकारी तुम्हाला सुद्धा मी मनापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आपण स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहोत. सर्व जे सामना अधिकारी आहेत, मॅच ऑफिशियल्स, त्यांना पंचप्रमुख श्री राजेंद्र अणगवलेजी, या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय आमदार श्री सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मिडलाईन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा, मीरा पहिला पुकार. राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध स्नेह विकास मुंबई उपनगर, महिला विभाग आपल्याला पहिला पुकार. स्वराज्य मुंबई उपनगर, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, आपण मॅट शू पटापट फिट करून घ्या आणि सामना सुरू करण्यासाठी आम्हाला मदत करायचं आहे. मी मुद्दाम आठवण करून देतो, कालचे आपण जे सामने थांबवले होते, कालचे संपूर्ण जो शेड्यूल होता तो कम्प्लीट झाला नव्हता. बिकॉज ऑफ या ड्यूमुळे, दवामुळे आपण हे करू शकलो नव्हतो सामने. तर आम्ही देणार आहोत तुम्हाला. चांगला खेळ तुम्ही केला पाहिजे. सांगायला आनंद होतोय की शिवशक्ती महिला संघ जो सोनाली शिंदेचा संघ होता त्या संघाचा विजय झालेला आहे. मिडलाईन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा, मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे जिल्हा, आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. राजमाता जिजाऊ महिला संघ पुणे, स्नेह विकास मुंबई उपनगर, आपल्याला फर्स्ट कॉल. कॅप्टन्स, तुम्हाला धन्यवाद. स्पर्धेची निवास समिती अतिशय सुंदर काम करून राहिलेली आहे. भोजन व्यवस्था पाहणारे व्यवस्थापक सांभाळलेले, त्यांना आम्ही थँक्यू बोलणार. आणि सगळ्यात महत्वाचं जे काम टागोरनगर मित्र मंडळाचे जे यशस्वी खेळाडू आहेत त्यांनी केलेले आहे आणि त्यांचं नेतृत्व गिरीश पवार यांनी केलेले आहे. संतोष उपाध्याय, सनील शिंदे, शार्दुल गवस, आदित्य देशमुख, श्रेयस पाटील, हर्ष शिकवण, कृष्णा देशमुख, आकाश मोकल, विकी गायकवाड, आशिष चौहान, ओंकार थोरात, वरद शिंदे, ऋषिकेश शिंदे आणि सागर देठे या गुणी खेळाडूंचं सुद्धा मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. एक टफ काम तुम्ही सर्वांनी रिझल्ट दिलेले आहे, त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेला आहे. टागोरनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. गिरीश पवार, तुमची टीम भन्नाट आहे. क्रीडांगणच्या परिसरामध्ये चालू सामन्याचे सामनाधिकारीच राहतील, इतर कोणी थांबायचं नाहीये. क्रीडांगण समितीचे सर्व सदस्य ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. क्रीडांगणामध्ये कोणाला थांबून द्यायचं नाहीये. शूटिंग मध्ये आपण बघा, युट्यूब मध्ये बघा, चॅनल्स मध्ये बघा, आपला मैदान किती सुंदर दिसतो. असं वाटतं की एखादा इंटरनॅशनल इव्हेंट. MH05 GH1212 ज्या सामनाधिकाऱ्यांना सामने नाहीत त्या सामनाधिकाऱ्यांना विनंती, आपण व्यासपीठावर बसायचं आहे. ज्या सामनाधिकाऱ्यांना सामने नाहीत
त्या सर्व सामन्यांकडे विनंती आपण व्यासपीठावर बसायचं. परत एकदा विनंती MH14 MZ0830 MH05 GZ 1212 MH04 MU 9008 आणि MH01 AZ3663 या 4 चाकी वाहनं ज्यांची कोणाची असेल त्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर दुसरीकडे पार करायचे. थोड्याच वेळात सन्माननीय विजय आमदार सोरमाळे सर सुनील कुठे भाऊ आपण या ठिकाणी येणार असाल आहेत. व्यासपीठात संपर्क साधा. विजय सोरमाळे सर आपण कुठे असाल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विजय सोनवळे सर आपणास विनंती आपण स्टेजवर आमंत्रित आहात. परत एकदा नंबर घेतो 083012129008 आणि 3663. 4 चाकी गाड्या कोणाच्या आहेत त्यांना विनंती आहे लवकरात लवकर दुसरीकडे पार कराव्या. साखळी गटातील आज सर्व सामने आपण समाप्त करून घेणार आहोत. उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस राहील आणि उद्यापासून बाद पद्धतीचे सामने प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनल होतील याची सर्व क्रीडा रसिकांनी संबंधित संघांनी नोंद घ्यायची. सर्व संघ व्यवस्थापक कृपया आपण लक्ष द्यायचं या अनाउन्समेंटकडे. आज आपण साखळीतील सर्व सामने समाप्त करणार आहोत. आपण सर्वांनी कोऑपरेट करायचं आहे. शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाची माजी संघनायिका भारतीय रेल्वेची मेघाली कोरगावकर मस्कर या ठिकाणी उपस्थित झालेले तिचं मी स्वागत करतो.